तर मग मी इथं बसून बसून आज जो ब्लॉग मला अपलोड करायचा आहे त्याचा मी थंबनेल बनवला आणि त्याला अपलोडला पण लावला आहे. आणि आता जाते मी पोगोला घेऊन खाली. बरं झालं मी पोगोला लगेच खाली नाही घेऊन गेली. मी म्हटलं असं का वाकून वाकून बघते बार बार जरासं कापती आहे. ते बघा तिथं कुत्रं झोपलं आहे दुसरं. एवढी हरामीला खाली जाऊन त्याला चावायचं आहे मला माहिती, म्हणून मी तुला मास्क लावून आणते. तुला समजलं का? तू असली कामं करते ना म्हणून तुला मी मास्क लावून आणते. आता कोणाला तरी फोन करून सांगते खालती की त्या जरा कुत्र्याला खाली पाठवा भाई, नाही तरी पोगो तर त्याच्या मागच पळत जाईल. पूजा येते आता. मारू नको फक्त हाकल. पागलपणा. आणि तेवढं लाडात येतं ना ते, बिलकुल घाबरतच नाही कोणाला माहिती आहे का. आता त्याला मारू पण नाही शकत ना. नाही तू खाली घेऊन जा, नंतर मीला घेऊन गेले की तुला बोलवते. पोगो पळणार आहे तरी पण खूप तिला टाईट पकडायला लागल. फोन ठेवते. आता वाजलेत 2:30 आणि मी बनवणार आहे शाबूची खिचडी. कारण माझ्या भावाचा आहे फास्ट आणि तो जेवायला येणार आहे 3 वाजता, म्हणून मी त्याच्यासाठी खिचडी बनवते. आता शाबूची खिचडी भिजत ठेवलं होतं आणि आता ह्याला मस्त मिरची कट करणार आहे आपण आणि बनवणार आहे. काय मस्ती करते याच्यासोबत. इथं चुकून पडलं तर काय करणार, नंतर मी शिव्या खाणार. अजून काय करणार. आता आहेत मिरच्या. त्याला मिरची नाही आवडत जास्त, मग मी छोटी छोटी नाही करणार, फक्त अशी लांबडी कट करणार. खिचडी खाताना जर चुकून एखादा मिरचीचा तुकडा आला, बाबा 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 केवढा तो धिंगाणा त्याचा. साला कामवाला समजून ठेवलं आम्हाला. पीए बोलतो. पगार कुठे आहे? कधी देणार पगार? जाऊ द्या, टाइम आल्यावर मी त्याला चांगलंच लुटणार आहे. मस्त लुटणार आहे त्याला मी. आणि मी सांगते, जो मी कालचा जो लेमनचा जो मी आणि साक्षीने करून खाल्लं होतं ना, माझ्या मम्मीने ब्लॉग बघितला कॉल केलाय मला. ब्लॉग अपलोड करून शायद 10 मिनिटं ते 15 मिनिट झाले असेल, लगेच मम्मीचा कॉल आला. ते कॉल काय गात होती. मला बोलते काय खाल्लंस काल. म्हणून सकाळी कोण खोकत होतं, कशाला खोकत होती सकाळी मला एवढी. मी अरे मम्मी मी नव्हती खोकत आणि मला खरंच सर्दी पण नाही झाली, मला खोकला पण नाही झालाय. मम्मी मी लोणचं जरी खाते तरी मम्मी मला खाऊ देत नाही. काय मी तिला काय प्रॉब्लेम आहे. तिला असं वाटतं की मला लगेच खोकला सर्दी पकडते आणि माझ्या बहीण भावांना काय होत नाही. तिला असं वाटतं की मीच आजारी पडते, म्हणून ती असं ओरडत असते नुसतं. तेल टाकूया. अरे हे तर कडक झालंय. पाणी कमी पडलं का काय? पण ह्याला तर 2-3 तासच झाले ठेवून. म्हणजे कडक कसं काय झालं? नरम व्हायला पाहिजे होतं. ठीक आहे, बघूया, करूया काहीतरी. आणि आता आज पण परत मार्केटला जायचं आहे, पण कालसारखं मी चालत नाही जाणार आहे. आज माझ्यासोबत राज येणार आहे, मग मी आरामशीर गाडीवर जाईन. आणि किती वाजलेत? 2:30 वाजलेत ना, अजून आंघोळ पण नाही केली मी. हे बनवून झाले की मी आंघोळीला जाते. पाणी पण तापत नाही ठेवलंय. काय पागल आहे. माझी पाणी तापत ठेवते. तर मग झालंय माझं पाणी तापत ठेवून आता. आणि खिचडी बनवते. अजून काय करू, दम लागतोय. तर मग आपण कुठं होतो काल. मी काल जो ब्लॉग अपलोड केला सकाळी, मम्मीने बघितला आणि मम्मीने लगेच कॉल केला मला वाटलंच होतं मम्मी काहीतरी असंच करेल. बोलतो तो आजारी पडा, तर मी तुला सांगते की मी योगा चॅलेंज घेऊ 21 डेजचा. कारण मी योगा जेव्हा करते ना तेव्हा माझी हेल्थ चांगली राहते. मी लवकर आजारी पडत नाही. असं नॉर्मली मग लगेच होऊन जातो. पण मी आजारी का पडले, माझे पिण्यामुळे नाही मी आजारी पडले. कारण मी गावाला गेले, गावावरून लगेच इकडं आले आणि तिथं मी पाणी वगैरे खाण्यापिण्या तिकडं जाऊन बिघडलं माझं, हिथं नाही, म्हणून मी आजारी पडले. पण मम्मीला कोण सांगणार हे सगळं.
झिंक चिक्का झिंक चिक्का झिंक चिक्का झिंक चिक्का. पण काल मज्जा आली मम्मी मला बोलली मी तुला घरी येऊन सांगते रात्री. काय बोलते बघू आता. मी रेकॉर्ड करेन. ठीक आहे. झिंक चिक्का झिंक चिक्का. मीठ घालूया आपल्या खिचडीमध्ये. मीठ आधी घालतात का खिचडी आधी घालतात? माझं असं म्हणणं तेलात मीठ घालावं आणि मग नंतर खिचडी टाकून असं परतायचं आणि मग नंतर त्याच्यात शेंगदाण्याचं कूट टाकायचं. झिंक चिक्का झिंक चिक्का झिंक चिक्का. चिक्का चिक्का झिंक चिक्का. राज, मी तुझ्यासाठी एवढी मेहनत करते, तुझं खाण्यापिण्याचं ध्यान ठेवते मी एवढं. तू माझ्यासाठी काय करतोस? कधी विचार केलास? काय केलंस माझ्यासाठी आतापर्यंत? बोल. झिंक चिक्का झिंक चिक्का. इथं चिपकायला लागले खाली जरासा. मी काय टाकायचं विसरली. काय सगळ्यात छान काय लागतं माहितीये का? जे लाल लाल मिरच्या असतात ना, त्यांना मिक्सरमध्ये बारीक करायचं आणि तेलामध्ये टाकायचं आणि असं परतायचं. ठीक आहे. ती खिचडी जास्त चांगली लागते याच्यापेक्षा. पण ते राजला नाही आवडत ना, म्हणून अशी साधी बनवते. ते माझ्या मम्मीने शिकवलंय मला. कूट आहे ना बरोबर आता बस झालं. जास्त कूट होईल नाही तर. शेंगदाण्याचं कूट. ओके. थोडंसं पाणी शिंपडूया आपण. म्हणजे जी खिचडी आपली कडक झाली आहे ना, ती थोडीशी नरम होईल. हिला स्लो गॅसवरच ठेवूया. आता इथे झाकून घेऊया. हे काय झाकण पण ठेवलंय. आता मी जाते आणि आंघोळ वगैरे करून मग नंतर भेटू आपण. ठीक आहे. तोपर्यंत काहीच नका करू, ब्लॉग बघत राहा. ठीक. बाय बाय. तर गाईच झाली आहे माझी आता आंघोळ आणि मी आणि राज आता जाणार आहे मार्केटला. मला घरातलं राशन भरायचं आहे. हा, झोप येते. तुने आंघोळ नाही केली ना सकाळपासून, म्हणून तुला झोप येते. समजलं का? तू आंघोळ करशील तर तुला ठीक वाटेल. समजलं? मस्ती चालली तर तिघांची. ते पोवोला गुदमरते, श्वास घ्यायला नाही येते. तुझे सक्सी पाय नको दाखवू राज. पूजा तू काय, तुम्ही दोघं जणी किती तिला परेशान करता रे. राज, मी पाय दाखवायला लाज वाटते मला तुझे. जा ना कपडे घालून बस. ए पूजा, काय वाटतं का नाही का जीवाला? जीवाला नाहीतर मनाला, जनाची नाहीतर मनाची तरी. दमलं बघ ते कुत्रा खाली. ए तिला नको करू रे पूजा. बघ तिला सोड ना यार पूजा. बोलतीये बघा कसा अत्याचार होतोय माझ्यावर. बघा पूजाला काढा घरातून, राजला पण काढा. आता ह्या दोघांना चावते. ना पूजाला ना काढ. काढते ती पाय. पोगो उठ ना तिथून. तू तरी खाली उतर ना. तुला पण तिथंच पाहिजे मस्ती करायला. पूजा बाबा वाटतीये. बाबा ढोंगी बाबा. मोडले कुत्र्याची मान. पागल झाले पागल. अत्याचार चाललाय. कंप्लेंट करा पूजा सपकाळवर. तेच माणूस येऊन बसले आमच्या मध्ये.
ही गाडी कुठं कुठं बघितली आहे माहिती आहे? मला राज विचारतोय. ही गाडी आम्ही रोबोट मूवीमध्ये बघितली आहे. साऊथ मूवी रोबोट बघितली आहे रे सगळ्यांनी, खूप जणांना माहिती आहे. आम्ही सगळं आमचं काही काम अजून झालं नाही, अर्ध काम इकडून आता करून आम्ही स्वामींच्या मठात आलो. तिथे स्वामींचं मठ आहे, मी दाखवते तुम्हाला. गाड्याची बाकासूर एकटं खाते. लाज वाटते तुला एकटं मला खाते? माहित नव्हतं एवढं जास्त येणार आहे कॉम्बो मध्ये. ठीक आहे, मी तुला काय बोललो कॉम्बो असणार कॉम्बो. पण मला माहित होतं हे एवढं हे एवढं हे एवढं असेल, हे नव्हतं माहित मला. गुड. हे मला जमणार पण नाही एवढं. खायचं ते खाल्लं नाही तर पेमेंट तू करणार. हां पुन्हा खाल्लं तर पेमेंट मी करणार. राजी खूप जास्त आहे. खात तसं बी काही खाणार नाही. इथं वायफाय TV आहे, ठीक आहे. आणि हा ना जाऊन आता माझी नाव सर्च करतो आहे ती, आणि जाऊन सबस्क्राईब कर बोललं. इकडे जा इकडे जा. अरे यार हा 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 कर कर सबस्क्राईब कर सबस्क्राईब कर सबस्क्राईब कर सबस्क्राईब कर ना. पहिल्या मला ब्लॉग लाव माझा, पहिल्या मला ब्लॉग लाव आवाज करून. लाव 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 आवाज कर. माझे ब्लॉग लाव. कॅमेऱ्याला काय झालं? तुला चांगलं ते बरोबर ना. अरे बस झालं, लई ट्राय केला आपण. अरे यार बस ना. अरे यार देवानी दिली आहे का बेटा? दिली आहे. आपल्याला आपण साबण घ्यायला आलोय, ते सगळं घ्यायला आलो. धुवाधुवीचे साबणाचं काम इथं घ्यायला आलोय, आणि आम्ही इथं दुसऱ्या सेक्शनमध्ये भटकतोय. ते तेवढं गेलं मला गेलं नाही. सामान घेतलं आम्ही, आणि आता आपण इथं मच्छर मारायची औषधं घेतोय, पण आम्ही ऑलरेडी घेतलेलं याच्यामध्ये आहे. ही एक थैली झाली, ही एक थैली झाली आहे. किराणामध्ये तर किती, किराणा शॉपमध्ये तर एक गोणी आहे ना, 2 गोण्या आहेत. 2 गोण्या? हा, एक ज्वारीची, एक बाकी थोडं सामानाची आहे. एका गोणीमध्ये नाही केलं का? काय माहित केलं असेल, आपण बोलत होतो तो करेल. आपण बोलत नाही, त्यांनी केलं का नाही ते विचारते. नाही, त्याला करायला लावूया जाऊन आता.